नमस्कार. आजच्या या भन्नाट एक्सप्लेनरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मायक्रोसॉफ्ट वर्डच्या अशा काही लपलेल्या चीट कोड्सबद्दल बोलणार आहोत जे खऱ्या अर्थाने तुमचे तासनतास वाचवू शकतात. रोजच्या कामात आपण वर्ड वापरतोच, पण त्यात असे काही भारी सिक्रेट्स लपलेत ना, जे कामाचा वेग अक्षरशः दुप्पट करू शकतात. चला तर मग हे सगळे बारकावे आज उलगडून बघूया. बरं, लगेच सुरुवात करूया. आजचा आपला अजेंडा आहे: 1. फास्ट टेक्स्ट सिलेक्शन, 2. क्विक लाईन्स अँड टेबल्स, 3. परफेक्ट अलाइनमेंट विथ टॅब्स, 4. इन्स्टंट सिम्बल्स अँड लिस्ट्स, आणि शेवटी 5. लपलेलं वर्ड कॅल्क्युलेटर. आपली प्रॉडक्टिव्हिटी एकदम नेक्स्ट लेव्हलवर नेण्यासाठी हे सगळे टप्पे खूप महत्त्वाचे आहेत. लेव्हल 1 फास्ट टेक्स्ट सिलेक्शन. बरेचदा एखादा मोठा पॅराग्राफ सिलेक्ट करण्यासाठी आपण माऊसने क्लिक करून तसाच ड्रॅग करत बसतो. हे खरंच खूप कंटाळवाणं काम आहे. पण याला एक मस्त शॉर्टकट आहे. शब्दांवर सलग 3 वेळा वेगाने क्लिक केलं, म्हणजे ट्रिपल क्लिक केलं, तर संपूर्ण पॅराग्राफ एका सेकंदात सिलेक्ट होतो. होय, एका सेकंदात. आणि समजा फक्त एखादं वाक्य सिलेक्ट करायचं असेल तर कीबोर्डवरचं कंट्रोल बटन दाबून ठेवा आणि त्या वाक्यावर एकदाच माऊस क्लिक करा. पूर्ण वाक्य लगेच सिलेक्ट होईल. किती सोपं आहे ना? आता यातली सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ॲल्ट कीची जादू. एरवी आपण वर्डमध्ये नेहमी आडवं म्हणजे हॉरिझॉन्टल सिलेक्शन करतो, पण ॲट बटन दाबून धरून माऊस ड्रॅग केला तर चक्क उभं म्हणजे व्हर्टिकल सिलेक्शन करता येतं. विचार करा, एका मोठ्या लिस्टमध्ये अनेक लोकांची पूर्ण नावं आहेत आणि फक्त त्यांची पहिली नावं आपल्याला काढून टाकायची आहेत. अशावेळी हा उभा सिलेक्शनचा मार्ग लिटरली आपला खूप सारा वेळ वाचवतो. एखादा शब्द चुकल्यावर आपण काय करतो? एक अक्षर खोडण्यासाठी बॅकस्पेस सतत दाबत बसतो. पण त्याऐवजी एक अतिशय स्मार्ट पद्धत वापरता येते. जर कंट्रोल सोबत बॅकस्पेस दाबलं तर एक अक्षर डिलीट होण्याऐवजी एकावेळी संपूर्ण शब्दचे शब्द डिलीट होतो. मोठ्या डॉक्युमेंट्समध्ये झटपट एडिटिंग करण्यासाठी हा खरोखरच प्रचंड वेळ वाचवणारा गेम चेंजर शॉर्टकट आहे. लेव्हल 2 क्विक लाईन्स अँड टेबल्स. चला तर मग पुढे जाऊया आणि हे कसं काम करतं ते पाहूया. वर्डमध्ये लाईन ओढण्यासाठी वर मेनूमध्ये जाऊन शोधायची अजिबात गरज नाही. फक्त सलग 3 वेळा डॅश टाईप करून एंटर दाबा आणि बघा, एक साधी लाईन तयार. तसंच 3 वेळा इक्वल टू दाबून एंटर केल्यास डबल लाईन, स्टारने डॉटेड लाईन, हॅशने जाड लाईन आणि टिल्ट चिन्हाने मस्त झिगझॅग लाईन तयार होते. हे अगदी जादूसारखं काम करतं. आणि ही जादू फक्त लाईन्सपुरती मर्यादित नाहीये. कीबोर्डवरचे प्लस आणि मायनस चिन्ह वापरून आपण चक्क टेबल बनवू शकतो. जसं की प्लस मायनस 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 प्लस मायनस 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 आणि प्लस असं टाईप करून फक्त एंटर दाबा की तत्काळ एक छानसं टेबल तयार होतं. आणि यातली भारी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण शेवटच्या सेलमध्ये जाऊन टॅब की दाबतो तेव्हा आपोआप एक नवीन रो तयार होतो. माऊसला हात लावायचीही गरज नाही. लेव्हल 3 परफेक्ट अलाइनमेंट विथ टॅब्स. बऱ्याचदा रेझ्युमे किंवा पर्सनल डिटेल्स टाईप करताना शब्दांना एका रेषेत आणण्यासाठी स्पेसबार सतत दाबला जातो. खरं सांगायचं तर ही पद्धत अगदीच चुकीची आहे. यावर एकदम परफेक्ट उपाय म्हणजे टॅब रूलर तंत्र. वर्ड डॉक्युमेंटच्या वरच्या मार्जिन रूलरवर फक्त एकदा क्लिक केलं की तिथे एक छोटासा मार्क तयार होतो. त्यानंतर टॅब बटन दाबलं की कर्सर अचूक त्या सेट केलेल्या जागेवर जाऊन थांबतो. यामुळे सर्व माहितीची अलाइनमेंट अगदी प्रोफेशनली एकाच सरळ रेषेत राहते, एकदम नीटनेटकी. लेव्हल 4 इन्स्टंट सिम्बॉल्स अँड लिस्ट्स. आणि हे अतिशय उत्तम प्रकारे दर्शवतं की सिम्बॉल्स शोधण्यात जाणारा वेळ आपण कसा वाचवू शकतो. समजा कॉपीराईटचं चिन्ह हवंय, तर इन्सर्ट मेनूमध्ये जाण्याऐवजी फक्त कंसात सी टाईप करा आणि ते आपोआप कॉपीराईट सिम्बॉलमध्ये बदलेल. तसंच TM ट्रेडमार्कसाठी वापरता येतं. एवढंच नाही तर 2 डॅश आणि ग्रेटर दॅन टाईप करून बाण तयार करता येतो किंवा इक्वल टू वापरून जाड बाण बनवता येतो. अगदी सेकंदात हे सिम्बॉल्स डॉक्युमेंटमध्ये ॲड होतात. लिस्ट बनवणं देखील खूप स्मार्ट पद्धतीने होऊ शकतं. फक्त एक लिहून डॉट द्या आणि स्पेस दाबा. तुमची ऑटो लिस्ट सुरू होईल. पण जर लिस्टच्या आत दुसरी लिस्ट म्हणजे सबलिस्ट बनवायची असेल, जसं की A-B-C, तर तिथे फक्त टॅब की दाबा. माहितीचं वर्गीकरण करताना अनेक मुद्दे या टॅबच्या मदतीने अगदी व्यवस्थितपणे एकाखाली एक आयोजित करता येतात. आता एका अत्यंत महत्त्वाच्या आणि चकित करणाऱ्या प्रश्नाकडे वळूया. मायक्रोसॉफ्ट वर्ड स्वतःहून किचकट गणिते सोडवू शकतं का? तेही एखादं वेगळं कॅल्क्युलेटर न उघडता किंवा एक्सेल न वापरता? काय वाटतं? विचार करा. लेव्हल 5 द हिडन वर्ड कॅल्क्युलेटर. तर यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे जे कंसाचं चिन्ह आहे ते स्वतः हाताने टाईप करायचं नाहीये. स्टेप 1 आधी कीबोर्डवरील कंट्रोल आणि F9 एकत्र दाबा. यामुळे सिस्टमचे क्युअरली ब्रॅकेट्स तयार होतील.
स्टेप 2, आता या ब्रॅकेट्सच्या आत गणित लिहा, पण सुरुवातीला इक्वल टू चिन्ह द्यायला अजिबात विसरू नका. उदाहरणार्थ इक्वल टू 4 + 6 × 2. आणि फायनल स्टेप 3, फक्त F9 की दाबा. जसं F9 दाबाल तसं संपूर्ण गणित सोडवून अचूक उत्तर प्रकट होईल. आहे की नाही कमाल? काम वेगाने पूर्ण करण्यासाठी जाता जाता एक बोनस शॉर्टकट बघूया. जर टाईप करताना आपल्याला जास्त मोकळी जागा हवी असेल तर फक्त Ctrl+F1 दाबा. या एका छोट्याशा कमांडने वरचा तो मोठा रिबन मेन्यू झटपट लपवला जाईल आणि पुन्हा तेच दाबल्यावर तो परत येईल. आपली मौल्यवान स्क्रीन स्पेस परत मिळवण्याचा हा सर्वात वेगवान आणि सोपा मार्ग आहे. या आजच्या माहितीपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एका महत्त्वाच्या विचारावर आपण थांबूया. आपण दररोज डोळे झाकून वापरत असलेल्या डिजिटल टूल्समध्ये अशा आणखी किती लपलेल्या कार्यक्षमता दडलेल्या असतील? नेहमीचं काम अधिक हुशारीने आणि जलद कसं करता येईल याचा शोध घेत राहणं खूप आवश्यक आहे. आजच्या या सादरीकरणामध्ये इतकंच. अशाच नवीन गोष्टी शिकण्याची आणि स्वतःचं काम सोपं करण्याची ही आवड कायम ठेवा. पुन्हा भेटूया.